तुमच्या नशिबात तेच लिहिलेलं असतं जे तुम्हाला हवं असतं. नशिबाची फक्त इच्छा असते की ते तुम्ही झगडून मिळवावं. गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज परत एक नवीन विषयासह आपण भेटत आहोत. जर असं झालं की तुम्ही ज्या नोट्स काढलेल्या आहेत किंवा तुमच्या वहीमध्ये जे प्रश्न आहेत, तेच प्रश्न जर एम-पी-एस-सीच्या परीक्षेमध्ये आले तर किती मज्जा येईल ना. म्हणजे जे काही मला वाटलं होतं की असा प्रश्न येईल, तोच प्रश्न जर तुम्हाला परीक्षेमध्ये दिसला, तर अर्थातच तुम्हाला खूप आनंद होईल आणि आपण 100% पास होऊ असा विश्वास सुद्धा तुम्हाला येईल. मग हे असं होणं शक्य आहे का? असं कोणाच्या बाबतीत घडलं असेल का? तर हो, हे खरंच शक्य आहे, असं होऊ शकतं. तुमच्या नोट्समधून, तुम्ही काढलेल्या प्रश्नांमधून आयोगाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न येऊ शकतात. कधी-कधी तर ते प्रश्न अगदी पर्यायासहित सेम असू शकतात. मग याच्यासाठी काय आपल्याकडे असायला पाहिजे? तर काही स्टडी टेक्निक्स आहेत जे तुमच्याकडे असायला हवेत, जे तुम्हाला जमायला पाहिजेत आणि मग तुम्ही प्रेडिक्ट केलेले क्वेश्चनच प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ॲट लीस्ट 25% क्वेश्चन तरी तुम्ही जे प्रेडिक्ट केलेले आहेत तेच तुम्हाला पाहायला मिळतील. मग बरंच म्हणजे आत्तापर्यंत जो अभ्यास आपण केलेला आहे, त्या अभ्यासाचा खरंच आपल्याला फायदा होईल का एक्झाममध्ये, हे आपल्याला कसं कळेल? तर ते कळण्यासाठी किंवा त्या अभ्यासाचा फायदा व्हावा म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला नक्कीच समजेल, की आपला अंदाजसुद्धा खरा ठरू शकतो. आपण प्रेडिक्ट केलेले क्वेश्चन हे क्वेश्चन पेपरमध्ये येऊ शकतात. आता आपला अंदाज खरा कधी ठरतो हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तुम्हाला आठवत असेल, की ज्यावेळेला एक्झाम पोस्टपोन होणार होती किंवा एक्झामच्या डेट्सबद्दल खूप अनिश्चितता होती, त्यावेळेला आयोगाचं नोटिफिकेशनही येत नव्हतं आणि कोणतीच गोष्ट निश्चित नव्हती. अशा वेळेला मी 2-3 व्हिडिओज अपलोड केले होते आणि त्याच्यामध्ये मी फक्त माझा अंदाज सांगितला होता आणि ज्या पद्धतीने मी माझा अंदाज सांगितला त्याच पद्धतीने आयोगाचं नोटिफिकेशन पण आलं होतं. त्या नोटिफिकेशनमध्ये ज्या गोष्टी त्यांनी मेन्शन केल्या होत्या त्यासुद्धा सेम तशाच होत्या. जो मंथ मी सांगितला होता, की या मंथमध्ये एक्झाम होईल, तर एक्झामसुद्धा त्याच मंथमध्ये होणार होती आणि त्याच डेट्स आयोगाने पब्लिश केल्या होत्या. तर त्यावेळेला बऱ्याच वॉरियर्सनी मला हा प्रश्न विचारला, की "मॅडम तुमचा अंदाज खरा कसा काय ठरतो?" इव्हन मी माझ्या एका फ्रेंडला हे सुद्धा बोलले होते, जेव्हा राज्यसेवा कधी होईल आणि कंबाईंड कधी होईल याबद्दल खूपच अनिश्चितता होती. त्यावेळेला मी एक अंदाजे सांगितलं होतं, की राज्यसेवा ऑक्टोबरमध्ये होईल आणि कंबाईन जी आहे ती नोव्हेंबरमध्ये होईल आणि इव्हन डेट्ससुद्धा मी सांगितलेल्या होत्या. कारण कंबाईनची जी डेट होती ती 11 ऑक्टोबर होती आणि त्यानंतरच्या जर बाकीच्या एक्झामचा विचार केला तर शिल्लक असणारी एकच डेट होती ती म्हणजे 22 नोव्हेंबर आणि त्या डेट्स मी जस्ट म्हणजे माझा अंदाज सांगितला होता आणि त्याच डेट्सला आपली एक्झाम होणार आहे. तर मग बऱ्याचदा आपल्याला असा प्रश्न पडतो, की काही लोकांचे अंदाज अगदी बरोबर येतात आणि आपले अंदाज का चुकतात? तर त्याच्या पाठीमागे खूप म्हणजे अभ्यास असतो, त्याचबरोबर आत्तापर्यंतचा अनुभव असतो आणि त्याच्यावरूनच आपले अंदाज हे खरे ठरत असतात. मग हे टेक्निक जर तुम्ही सुद्धा डेव्हलप केलं तर अर्थातच तुम्ही जे पेपर वाचताय किंवा तुम्ही जो अभ्यास करताय, तुमचा अंदाजसुद्धा 100% खरा ठरू शकतो. याच्यासाठी अभ्यासाची योग्य रणनीती काय असली पाहिजे याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आता अगदी एक साधं सिंपल उदाहरण घ्या. राज्यामध्ये ज्यांचा नंबर येतो म्हणजे जे टॉपर येतात, ज्यांचा रँक 1, 2, 3 येतो किंवा जेवढे पण लोक क्वालिफाय होतात, त्यांनी जी पुस्तकं वाचलेली आहेत, तीच पुस्तकं तुम्ही वाचलेली असतात. त्यांनी जेवढा अभ्यास केलेला आहे, तेवढाच अभ्यास तुम्ही केलेला असतो. मग तरीसुद्धा असं का होतं, की काही लोक पास होतात आणि काही लोक नापास होतात. तर अर्थात परीक्षेची रचनाच अशी आहे, की जेवढ्या जागा त्यांना भरायच्या आहेत, तर त्याच्या रेशोमध्येच तेवढेच ते लोक सिलेक्ट करतात. मग तरीसुद्धा जेवढे लोक ते सिलेक्ट करतात, त्या कट ऑफमध्ये बसण्यासाठी अर्थातच मोठी स्पर्धा आहे. मग या स्पर्धेमध्ये जेवढे पण क्वालिफाय होतात, ते सगळेच अगदी पहिल्यापासून टॉपर असतात का? किंवा आपण असं म्हणू शकतो, की त्यांचा खरंच बुद्ध्यांक एवढा चांगला असतो का? तर नाही. अगदी म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थी ज्याला आपण म्हणू शकतो, की 40% ते 45% पर्यंत मार्क्स होते शालेय वर्षामध्ये, असे विद्यार्थीसुद्धा क्लास 1 ऑफिसर झालेली उदाहरणं आपल्याकडे आहेत. इव्हन गेल्या वर्षीचंच जर तुम्ही पाहिलं असेल, तर राज्यामध्ये पी-एस-आय म्हणून ज्यांची निवड झाली, जे की राज्यामध्ये प्रथम क्रमांकाने आले, ते वैभव नवले सर. तर त्यांच्याबद्दलची एक हेडलाईनच बनली होती प्रत्येक व्हिडिओसाठी, की 12वीत दोनदा नापास पण पी-एस-आय परीक्षेमध्ये राज्यात अव्वल म्हणून. तर मग
अर्थात त्यांची मेहनत त्याच्या पाठीमागे आहे, पण त्याचबरोबर त्यांनी जी पुस्तकं वाचली तीच पुस्तकं आपण वाचत असताना सुद्धा त्यांना तेवढे मार्क्स मिळतात आणि आपल्याला मिळत नाहीत. आयोग त्यांच्या पुस्तकातून प्रश्न काढतो आणि आपल्या पुस्तकातून काढत नाही, असं काही आहे का? तर नाही. आपला फक्त अंदाज थोडा चुकीचा ठरतो. आपल्या अभ्यासाची पद्धत कुठेतरी थोडीफार चुकीची असते, म्हणून आपला स्कोर कमी येत असतो. मग याच्यासाठी एक्झॅक्टली काय करायचं ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. आत्तापासून उरलेले जे दिवस आहेत, राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल, कंबाईनसाठी आपल्याकडे अजून थोडा जास्त वेळ आहे, त्यामुळे कंबाईनसाठी एक वेगळा व्हिडिओ पण येईल. पण हीच टेक्निक जी मी आज सांगणार आहे, या टेक्निकचा जर तुम्ही आत्तापासून एक्झामच्या आदल्या दिवशीपर्यंत जर वापर केला तर 100% तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये याचा फायदा जाणवेल. तर आत्तापासून उरलेल्या दिवसामध्ये तुम्हाला आयोगाच्या प्रश्नपत्रिका एकदा परत व्यवस्थितपणे वाचून घ्यायच्या आहेत. जरी तुम्ही यापूर्वी त्या वाचलेल्या असतील तरी सुद्धा यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला एक्झाम पूर्वी त्या प्रश्नपत्रिकांवरून नजर फिरवायची आहे. जर कंबाईंड पूर्वी तुम्ही या प्रश्नपत्रिका अजिबातच पाहिल्या नसतील, कंबाईंड तुम्ही देणार असाल, तर मी सजेस्ट करेन की आत्ता जे उरलेले दिवस आहेत याच्यामध्ये तुम्ही या प्रश्नपत्रिका एकदा टाइम लावून सोडवा आणि त्यानंतर त्यांचं ॲनालिसिस पण करा. राज्यसेवेसाठी प्रिपरेशन करत असाल तर अर्थातच तुम्ही यापूर्वी त्या प्रश्नपत्रिका सोडवल्या असतील, तर उरलेल्या दिवसामध्ये ॲटलिस्ट एकदा त्या प्रश्नपत्रिका नजरेखालून घाला. जेव्हा या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास तुम्ही करताय, या सगळ्या प्रश्नपत्रिका जेव्हा तुम्ही वाचताय, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आत्तापर्यंत आयोगाने कोणत्या टॉपिकवरती कशा प्रकारे प्रश्न विचारले. तर जेव्हा तुम्ही एखाद्या टॉपिकवरचा प्रश्न पाहता, त्यावेळेला आत्ता असा प्रश्न आलाय, मग पुढच्या वेळेला कसा प्रश्न येऊ शकतो, असा एक विचार करण्याचा प्रयत्न करा. हवं तर तुम्ही त्या क्वेश्चन पेपरवरती किंवा जिथे कुठे तुम्ही जर एखाद्या बुकमधून हे प्रश्न वाचत असाल, तर तिथेच समोर तुम्ही तुमचा प्रश्न मेन्शन करून ठेवा किंवा एखाद्या पेजवरती मेन्शन करा आणि ते पेज तुम्ही त्या बुकला अटॅच करा. जिथे तुम्हाला असं वाटतं, म्हणजे उदाहरणार्थ आपण समजा अगदी साधं उदाहरण घेऊयात, की समजा महाराष्ट्राच्या भूगोलावरती तुम्हाला गोदावरी नदीवरती एखादा प्रश्न पाहायला मिळाला, की गोदावरी नदी जी आहे तिचा समजा खोऱ्याचा आकार विचारला किंवा खोऱ्याने किती क्षेत्रफळ व्यापलेलं आहे असा एखादा प्रश्न आलाय, आपण फॉर एक्झाम्पल म्हणून घेऊयात. तर तुम्ही लगेच तिथे तुमचं प्रेडिक्शन लिहा की गोदावरी नदीवरती अजून कोणता प्रश्न येऊ शकतो आणि ते प्रश्न तिथे मेन्शन करण्याचा प्रयत्न करा. 100% तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये त्या टाईपचे क्वेश्चन्स पाहायला मिळतील. कारण जर आत्तापर्यंतच्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचा तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की बरेचसे टॉपिक असे आहेत की आयोग त्या टॉपिकमध्ये फक्त तिथल्या तिथेच गोल गोल फिरून प्रश्न विचारत असतो आणि ते आपल्या नजरेतून सुटता कामा नये. जर ते आपल्या नजरेतून सुटत असेल तर ह्याचा खरंच आपल्याला तोटा होतो. 2019ची जी PSIची मेन्स एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये म्हणजे मी तुम्हाला विथ प्रूफ सुद्धा हे दाखवू शकते. इंग्लिशसाठी जे वोकॅब्लरी असतात, तर त्याची जी टेक्निक, म्हणजे मी तुम्हाला ऑलरेडी बोलले आहे की मराठी आणि इंग्लिशचा अभ्यास कसा करायचा याचे टेक्निक्स मी तुम्हाला नक्कीच सांगेन. त्याच्याबद्दलचा एक व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईन. तर त्याच्यामध्ये जे वोकॅब्लरीचे जे वर्ड्स माझ्या नोटबुकमध्ये होते त्याच्यातून 6 शब्द जसेच्या तसे एक्झाममध्ये क्वेश्चन पेपरमध्ये आले होते. आणि हे कशामुळे होतं, तर तुमचं जे प्रेडिक्शन असतं ते तुम्ही ज्यावेळेला डेव्हलप करता, म्हणजे मी तुम्हाला ज्यावेळेला क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस कसं करायचं हे सांगितलं होतं, त्यावेळेला मी तुम्हाला प्रेडिक्टिव्ह ॲनालिसिस कसं करायचं हे पण सांगितलं होतं. म्हणजेच काय, तर ज्यावेळेला तुम्ही एखादा प्रश्न वाचताय त्याच्या खालचा जो बरोबर पर्याय आहे तो जसा तुम्हाला माहिती असतो तसंच तुम्हाला इतर 3 पर्यायांबद्दलची सुद्धा माहिती असायला पाहिजे. तर याचा फायदा काय होतो, जर समजा तुमचा अंदाज बरोबर ठरला, म्हणजे तुम्ही म्हणाल की हां चला मी जे प्रश्न काढले होते त्याच्यातून मला 1 किंवा 2 प्रश्न एक्झाममध्ये पाहायला मिळाले, तर 1 किंवा 2 प्रश्न तर मला असेही येऊ शकतात. मग त्याचा फायदा काय? फायदा हा असतो की ज्या वेळेला तुम्ही काढलेल्या प्रश्नातून जसाच्या तसा प्रश्न किंवा तुमच्या नोट्समधून एखादा प्रश्न तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये पाहायला मिळतो, एक्झामच्या वेळेला एक्झाम हॉलमध्ये बसल्यानंतर जो ताण आपल्यावरती आलेला असतो, म्हणजे जरी आपल्याला असं वाटत असेल की मला आत्ता टेन्शन आलेलं नाही, तरी सुद्धा ते कुठे ना कुठेतरी आपल्या ब्रेनमध्ये असतं. मग ज्या वेळेला अशी वेळ येते की तुम्ही काढलेल्या प्रश्नामधून प्रश्न येतो, त्यावेळेला तुमचा कॉन्फिडन्स एवढा वाढतो की पुढचे जे 4 ते 5 प्रश्न असतात ते जरी तुम्हाला आठवत नसतील तरी सुद्धा त्या कॉन्फिडन्स लेव्हलवरती तुमचे ते प्रश्न सुटू शकतात. आणि तुम्हाला माहिती असेल, म्हणजे एक सायंटिफिक स्टडीची जी केस होती ती तुम्हाला माहिती असेल की एक दुर्दम्य असा आजार झालेले काही व्यक्ती, म्हणजे 2 गटामध्ये त्यांना विभागलं गेलं होतं आणि हा प्रयोग केला गेलेला आहे. 2 गटांमध्ये या व्यक्तींना विभागलं गेलं आणि एका गटातल्या व्यक्तीला काही म्हणजे तो जो आजार होता त्याच्यावरचे काही मेडिसिन्स देण्यात आले
जे की अतिशय प्रभावी होते आणि त्याच्यामुळे हे लोक 100% बरे होणार होते. दुसऱ्या गटातल्या व्यक्तीला सुद्धा काही मेडिसिन्स देण्यात आले, मात्र त्या ज्या गोळ्या होत्या किंवा ती जी औषधं होती ती साखरेची बनलेली होती. त्याच्यामध्ये कोणतंही पण ते औषध जे होतं ते सेम या औषधासारखं दिसणारं होतं, जे की पहिल्या गटातल्या व्यक्तींना देण्यात आलं. मग पहिल्या गटातल्या व्यक्ती आणि दुसऱ्या गटातल्या व्यक्ती, आपल्याला तर माहिती की पहिल्या गटातल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना खरं जे औषध आहे त्या आजारावरचं ते देण्यात आलंय. दुसऱ्या गटातल्या व्यक्तींना मात्र त्याच्यासारखं दिसणारं साखरेच्या गोळ्या त्यांना देण्यात आल्या होत्या. मात्र या दोनही गटातल्या लोकांना हे सांगण्यात आलं होतं, की तुम्हाला जे औषध देण्यात आलेलं आहे ते या आजारावरचं सगळ्यात बेस्ट असं औषध आहे. आणि काही दिवसांनंतर ज्यावेळेला हे लोकं आजारातून बरे झाले, त्यावेळेला जर चेक केलं तर दोन्ही गटातले सगळे व्यक्ती जे होते ते 100% क्युअर होते. म्हणजे दोन्ही गटातील व्यक्ती ज्या होत्या त्या बऱ्या झाल्या होत्या. मग हे औषधामुळे झालं का? तर अर्थातच नाही. आपली जी मेंटॅलिटी असते, आपण ज्या पद्धतीने विचार करतो, त्या गोष्टी 100% आपल्या लाईफवरती परिणाम करत असतात. आपल्याला मिळणारं यश, अपयश हे त्याच गोष्टींवरती अवलंबून असतं आणि तुम्ही स्वतःसुद्धा एक्सपिरियन्स घेतला असेल. इव्हन आता कोविड-19च्या परिस्थितीमध्ये सुद्धा म्हणजे एखादी वृद्ध व्यक्तीसुद्धा या आजारावरती इच्छाशक्तीच्या जोरावरती जे आहे, ते मात करू शकते आणि पुन्हा नव्याने तिचं आयुष्य सुरू करू शकते. मात्र एखादी जर व्यक्ती जिचं थिंकिंगच निगेटिव्ह आहे, तिला बेस्टमधली बेस्ट जरी म्हणजे ट्रीटमेंट देण्यात आली, तरीसुद्धा ती व्यक्ती क्युअर होऊ शकत नाही. आणि हाच परिणाम सेम आपल्या एक्झामसाठी सुद्धा लागू होतो. जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये बसतात आणि समजा पहिलाच प्रश्न तुम्हाला अवघड गेला, तर एक मेंटॅलिटी तयार व्हायला लागते, की अरे पेपर खूप अवघड आहे. कारण पहिला प्रश्न तुम्हाला अवघड वाटलाय आणि म्हणूनच क्वेशन पेपर सोडवताना जेव्हा पण आपण एक्झामसाठी जातोय, तेव्हा आपण तोच विषय सुरुवातीला घ्यायचा असतो, जो विषय आपल्याला व्यवस्थित समजतो किंवा आपल्याला सोपा जातो किंवा तो आपला व्यवस्थित वाचून झालेला आहे. कारण याच्यामुळे तुम्हाला तो पेपर थोडासा सोपा वाटायला लागतो आणि ऑटोमॅटिकली तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि पुढचे प्रश्न तुमचे बरोबर येऊ शकतात. म्हणजेच तुमच्या प्रेडिक्शनमधून आलेला एक प्रश्न पुढचे 4 ते 5 प्रश्न बरोबर येण्यासाठी आणि तुम्हाला 4 ते 5 मार्क्स मिळवून देण्यासाठी सुद्धा उपयोगी ठरू शकतो. आणि म्हणूनच या पद्धतीचा तुम्हाला वापर करायचा आहे. आत्तापासून परीक्षेपर्यंत तुम्ही जे काही कराल, जे काही वाचाल, जी काही तुमची रिव्हिजन असेल, जे क्वेश्चन पेपर तुम्ही घ्याल, त्यातली एक ओळ महत्त्वाची असणार आहे. कारण आत्तापर्यंत वाचलेलं जरी तुम्हाला आठवलं नाही, तरी इथून पुढे जे तुम्ही वाचाल ते तुम्हाला एक्झाममध्ये 100% आठवणार आहे. फक्त तुमचा ॲटिट्यूड जो आहे तो पॉझिटिव्ह असायला पाहिजे. तर बघूयात आता इथून पुढे तुम्ही कशा पद्धतीने प्रेडिक्शन करताय आणि तुमचं प्रेडिक्शन कितपत बरोबर येतंय. तुम्ही काढलेल्या नोट्समधून किंवा तुमच्या प्रश्नांमधून किती प्रश्न बरोबर येतायत. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुमचे क्वेशन्स माझ्यासोबत सुद्धा शेअर करू शकता. तुमचं काही चुकत असेल प्रिडिक्शनमध्ये तर तिथे सुद्धा मी तुम्हाला नक्कीच हेल्प करेन. आणि जे 2 विधानाचे प्रश्न असतात, ज्याच्यामध्ये योग्य विधान ओळखा, अयोग्य विधान ओळखा असे प्रश्न असतात. तर ते प्रश्न आयोगाचे व्यवस्थित अभ्यासा. कारण जिथे फक्त 2च विधानं दिली असतात, तिथे तुम्हाला एलिमिनेशन मेथड वापरता येत नाही. त्यामुळे अशा विधानांमध्ये आयोग नक्की कुठे चुका करतो किंवा कोणते शब्द आयोग जो आहे तो बदलून देत असतो, याचा तुम्हाला बारकाईने अभ्यास करायचा आहे. सो तुमच्या पुढच्या अभ्यासासाठी आणि वाटचालीसाठी वॉरियर ऑफिसरकडून खूप खूप शुभेच्छा. आय होप आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच तुम्हाला हेल्पफुल ठरेल आणि यामुळे तुमचा एक्झाममधला स्कोर वाढण्यास तुम्हाला 100% मदत होईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत सुद्धा शेअर करा आणि तुमच्या प्रेडिक्शनमध्ये तुमच्या फ्रेंड्सचं प्रेडिक्शनसुद्धा ॲड करायला विसरू नका. अजूनही तुम्ही वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. कारण एक्झामपूर्वीची प्रत्येक अपडेट आणि तुमच्या डोक्यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे सगळ्यात पहिल्यांदा वॉरियर ऑफिसरवरती मिळेल. स्टे सेफ. थँक यू वॉरियर्स.